नवा विचार नवा भारत. न्यूज 24 मराठी. नवा विचार नवा भारत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत त्यांच्या स्मृती स्मारकाच्या उभारणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची भेट घेतली. या बैठकीचा मूळ मुद्दा हा अजित पवार यांच्या स्मृतीस्थळ उभारणीबाबतचा असला तरी या बैठकीत पुढील राजकीय निर्णय आणि भूमिकांबाबत देखील चर्चा झाली असल्याची शक्यता व्यक्त करत आहेत. या बैठकीला प्रतिभा पवार, शरद पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, रोहित पवार, रणजित पवार तसेच विद्याप्रतिष्ठानचे काही विश्वस्त देखील उपस्थित आहेत. अजित पवारांच्या स्मारक आणि इतर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. तर या बैठकीबाबत आणि सुरू असलेल्या राजकीय घडामोडीबाबत रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी रोहित पवार म्हणाले, 28 तारखेला अजितदादांच्या विमान अपघाताची घटना घडली. अजितदादा प्रचारासाठी निघाले त्यावेळी ही घटना घडली. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अजितदादा मोठे नेतृत्व होते. जिथे त्यांचे उमेदवार आहेत तिथे लोकांनी सहकार्य करावे. 28 तारखेपासून कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असेही त्यांनी म्हटले आहे. 28 तारखेला ही दुर्दैवी घटना जेव्हा घडली तेव्हा अजितदादा कार्यकर्त्यांच्या इलेक्शनसाठी घाईघाईली विमानाली निघाले आणि दुर्दैवी ही घटना घडली. म्हणजे हे कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस. जिल्हा परिषदचा 12 जिल्ह्यांमध्ये या निवडणुका त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अजितदादा जो विचार पुढे घेऊन जात होते त्या विचाराला पाठिंबा हा नागरिकांनी द्यावा अशी विनंती त्यांना त्या ठिकाणी करतो. आणि राजकीय नेते दादा तर होतेच आणि एक फार मोठं नेतृत्व राजकारणातलं अजितदादा होते. त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून जर आदरांजली आपल्याला दादांना द्यायची असेल तर त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते जिथं जिथं उभे आहेत तिथं लोकांनी त्यांना सहकार्य करावं असं पवार परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी बोलेल. पवार परिवाराला सुद्धा या दुःखद घटनेमुळे आणि या दुःखद टाईममुळे प्रचाराला कुठेच त्या ठिकाणी जाता आलं नाही. त्यामुळे लोकही त्या बाबतीत काही गोष्टी समजून घेतील असं वाटतं. न्यूज 24 मराठी. नवा विचार नवा भारत.